नासिक में आज छगन भुजबल ने मालेगांव बम विस्फोट केस और कृषि विभाग को लेकर खुलकर बात की। उन्होंने कहा कि उनसे कृषि विभाग संभालने का आग्रह किया गया था। मालेगांव बम केस पर भुजबल ने कहा 15 से 17 साल तक लोग जेल में रहे और फिर अदालत ने उन्हें निर्दोष बताया। मैं खुद 2.5 साल जेल में रहा हूं, उस पीड़ा को समझता हूं। उन्होंने पुलिस जांच व्यवस्था पर भी सवाल उठाए। माझं अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य मुंबईमध्ये गेलं। मुंबई महापौर, आमदार आणि आहे माझी शेतीवाडी आहे। मी शेतीवाडी करतो। जवळजवळ मुलांची पण आमची होती। आता सुद्धा जे आहे 70 पासून मी काही शेती घेतल्या ते करतो। पण तरीसुद्धा ती माहिती शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मी नेहमी त्यांच्या पाठीमागे उभा राहतो। ते राहिलं पाहिजे, प्रत्येकाने राहिलं पाहिजे। पण खातं सांभाळताना त्याची बारीक सारीक माहिती असलेली माणसं ग्रामीण भागात आपल्याला नेते जास्त सांगू शकतात। ते जास्त न्याय देऊ शकतात। असं नाही की मी सांभाळू शकत नाही, पण ते जास्त न्याय देऊ शकतील असं माझं म्हणणं आहे। पण ठीक आहे ना, बोलणे आपण सुद्धा ग्रामीण भागातले आहे, त्यामुळे मला असं वाटतं काही अडचण नाही। तसं प्रत्येक खातं हे महत्त्वाचं आहे। ज्या वेळेला मला हे खातं मिळालं, कुठलं अन्न पुरवठा वगैरे संरक्षण, त्यावेळेस तुम्ही मीडियाने हे सांगितलं बघा भुजबळांची अवनती झाली, त्यांना हे खातं मिळालं, त्यांना खालचं खातं मिळालं। पण मला समाधान आहे की 54,000 दुकानांच्या माध्यमातून आज 7.5-8 कोटी लोकांना व्यवस्थित धान्य पुरवतो आपण। आणि विशेषतः करोना काळात सुद्धा त्यावेळेला सगळं काही बंद होतं, फक्त पोलीस हॉस्पिटल चालू होते। त्या तिसरं आणखीन एक डिपार्टमेंट चालू होतं, ते म्हणजे अन्न नागरी पुरवठा म्हणजे माझं। तुम्हाला माहिती आहे इथे 7-8 लोक बसलेले, मुंबईत 7-8 लोक बसलेले, आणि प्रत्येक तालुक्यात खेड्यात असलेल्या अडचणी सोडवत सगळीकडे आम्ही अन्नधान्याचा पुरवठा केला। मोदी साहेबांनी डबल तांदूळ दिले, तोही पुरवठा केला। अर्थात ते सगळं श्रेय आमचे जसं अधिकारी आणि कार्यकर्ते सगळ्यांनाच आहे, त्याप्रमाणे ते आमचे जे हमाल मापाडी बंधू आहेत, ते जे लोडिंग अनलोडिंग करतात, ड्रायव्हर्स आहेत, दुकानदार आहेत, त्या सगळ्यांना ते श्रेय जातं आणि कुठेही तक्रार आली नाही, सगळीकडे जे आहे। आणि त्यावेळेस समाधान वाटलं की अरे ह्या एवढ्या मोठ्या संकटामध्ये आपण राज्याची लोकांची सेवा करू शकतो। हेच तर याच्यासाठी सर आपल्याला मात्र व्हायचं आहे। तर प्रत्येक खातं हे चांगलं आहे, तुम्ही त्या खात्यामध्ये कसं काम करते महत्त्वाचं। ते BJP पक्षातल्या सुद्धा लोकांना थोडंफार टार्गेट केलं जाते, मी तुम्हाला काही सांगायला नको, नाव घेतलं वेगवेगळ्या। आणि परत या सगळ्यांना जे आहे जास्त उजाळा देण्याचं काम आपणच करत असतं, त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल सुद्धा काही तक्रार करायचं काही कारण नाही आहे। परंतु ठीक आहे ना, जे थोडेसे जे गहाळ वागतील जे अधिक त्यांना अधिक त्रास होत असतो। तर मला त्याच्याबद्दल काही अधिक माहिती नाही आहे, परंतु ह्या अशा प्राण्यांची देवाणघेवाण जी आहे राज्यांतर्गत आणि देशांतर्गत ही होत आहे। असं वाटतं मी ज्यावेळेला उपमुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्री असेल त्यावेळेला जपानबरोबर जे आमचे हे झालं त्यावेळेला नाही, मी महापौर होतो त्यावेळेला मुंबईचे 2 हत्ती आम्ही जपानला दिले, आणि त्यांनी जे आहे एक मोठी जपानी गार्डन जे आता वीर जिजामाता उद्यान म्हणतो भायखळ्याचं, किंवा त्याला आमच्या तिकडच्या भाषेवर राणीचा गाव म्हणतो, ती व्हिक्टोरिया राणीच्या नावानं होतं, तिथे त्यांनी जपानी गार्डन बनवलं। आणि मग त्या तिकडच्या त्या हत्ती आणि हत्ती त्यांनासुद्धा अतिशय मोकळेपणाने, आणि मी स्वतः पाहून आलो कसं ठेवत आहेत, एअर कंडिशनिंग, धुणं पाणी त्यांचं सगळं व्यवस्थित मोकळेपणा फिरणं। मला कल्पना आहे त्यांनी मंत्रालयामध्ये हत्ती ते नेता आहे। आता यांचं काय कशावरून अडचण आहे त्याची मला काही जास्त काही नाही आहे, पण मग त्या बदल्यामध्ये कोल्हापूरमध्ये जिकडून तो हत्ती नेतात त्याच्या बदल्यामध्ये काही नवीन काही येतात असं काय आहे का ते मला काय
खरं म्हणजे मला याची पूर्ण कल्पना नाही आहे, परंतु आता या काय चित्ता आपण कुठून आणले ना, परदेशातून आणले मोदी साहेबांचे. तर हे थोडंसं देवाणघेवाण होत असते. पण हा विरोध का आहे, त्याच्याकडे काही कारणं असू शकतात. त्या कारणाची जी आहे सोडवणूक जे कोणी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत ते मंत्री करतील.